नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ज्या प्रकारे मार्कडवाडी या एका छोट्या गावात किंवा मोठ्या गावामध्ये, म्हणजे जिथे फार फार तर 1,000-2,000 मतदार असू शकतात किंवा 4,000 मतदार असू शकतात, या गावात एक मोठा तमाशा उभा करून जाणता नेता म्हणून येणारे शरद पवार यांनी तो एक राष्ट्रीय इशू बनवायला सुरुवात केली. तो बघितल्यानंतर त्याची कीव करणं याखेरीज दुसरा काही पर्याय उरत नाही. कारण ज्या प्रकारची आकडेवारी मार्कडवाडीच्या घटनेनंतर शरद पवार गावभर सांगत सुटलेले आहेत, जाहीररित्या सांगत सुटलेले आहेत, ती हास्यास्पद किती आहे. बिगरीतल्या पोराला देखील जे गणित कळतं ते शरद पवारांना 84 वर्षी कळत नसेल तर हा माणूस निवडणुकीत का उतरला आणि दीर्घकाळ याला महाराष्ट्रातल्या लोकांनी मतं का दिली, हा पण मला प्रश्न पडतो. आणि यापूर्वी मी ते सांगितलेलं आहे. शरद पवारांचा दावा हा किती हास्यास्पद, पोरकट आणि बालिश फुलिश आहे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीररित्या सांगितलेलं आहे. नवे पवारांच्या त्या आकड्यांचं पोस्टमॉर्टेम सुद्धा त्यांनी केलेलं आहे. आणि एकटे देवेंद्र फडणवीस नाही, भाजपच्या अनेक नेत्यांनी आणि एनडीएच्या अनेक नेत्यांनी पवारांच्या त्या दाव्याचे अक्षरशः चिंध्या आणि चिरफळ्या करून टाकलेल्या आहेत. कारण ते हास्यास्पदच आहे. जर तुम्हाला कमी मतांमध्ये अधिक जागा मिळाल्या तेव्हा खटकल्या नसतील तर आज भाजप, शिंदे किंवा अजितदादांना कमी मतांवर अधिक जागा मिळाल्या याविषयी प्रश्न का पडतो. आज जे गणित तुम्ही मांडताय ते तुम्हाला लोकसभेच्या निकालानंतर का ओळखता आलं नाही, हा प्रश्न विचारला जाणार. आणि तिथे पवार हास्यास्पद ठरलेले आहेत. पण माझा मुद्दा हा पवारांच्या त्या दाव्यापुरता नाहीये. माझा आक्षेप जो आहे तो शरद पवारांच्या असल्या दाव्यानंतर खुलासा करताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी केलेली एक चूक मला खटकलेली आहे. एक चूक मला खटकली आहे ती अशी की शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी आणि जाणत्या नेत्याकडून या प्रकारचा हास्यास्पद आकडेवारीचा दावा करणं योग्य नाही, गैरसमज पसरवणं योग्य नाही. पवारांकडून अशी अपेक्षा नाही. फडणवीस जे बोलले त्याच्यात आक्षेप जो माझा आहे तो या गोष्टीला आहे की शरद पवार यांच्याकडून असं काही लोकांना भ्रमित करणं अपेक्षित नाही असं जर फडणवीस म्हणत असतील तर फडणवीस यांनी शरद पवारांना अजून ओळखलेलं नाही किंवा शरद पवार नावाची माणूस काय चीज आहे हे सुद्धा फडणवीसांना कळत नाही असं म्हणावं लागेल. कारण आयुष्यभर लोकांना भ्रमित करणं, लोकांची दिशाभूल करणं हीच पवारांची ख्याती राहिलेली. पवारांची ओळख काय आहे ते हिंदी मध्ये म्हणतात ना, ऐसा कोई सगा नहीं जिसको पवार ने ठगा नहीं. ज्याची खांद्यावर हात ठेवून विश्वासाने फसवणूक केली नाही असा माणूस शरद पवारांच्या त्या सगळ्या आत्मचरित्रात आपल्याला सापडणार नाही. म्हणजे खोटं बोललं नाही तर कदाचित त्या दिवसाचं अन्न शरद पवारांना पचणार नाही इतका हा माणूस धादांत खोटं बोलतो. आणि एकदा वेळ टळून गेली, कारण निभावून गेलं की आपण कसं सराईतपणे खोटं बोललो हे मिरवत मिरवत कौतुकाने जगाला सांगतो. 1992 साली, 93 साली मुंबईत बॉम्बस्फोट झाल्यानंतर 11 बॉम्बस्फोट झाले होते, पण ते सगळे बिगर मुस्लिम किंवा हिंदू वस्तीत झाले. तर आपण बेछूटपणे दूरदर्शनवर भाषण करताना 12वा बॉम्बस्फोट मुस्लिम वस्तीत मस्जिद बंदरला झाल्याची थाप ठोकली होती असं शेखर गुप्ताला दिलेल्या मुलाखतीत वॉक द टॉक एनडीटीव्ही शरद पवारांनी नंतरच्या काळात सांगितलं. आपण खोटं बोलतो, दडपून खोटं बोलतो, रेटून खोटं बोलतो हे पण जो माणूस अभिमानाने सांगतो त्याने कधीतरी खरं बोलावं.
अशी जर अपेक्षा कोणी बाळगत असेल तर ती अपेक्षा बाळगणं ही शुद्ध चूक आहे हे दाखवून देणं आवश्यक आहे. आणि म्हणून तशी अपेक्षा शरद पवारांनी लोकशिक्षण करावं, लोकांचं प्रबोधन करावं, ही जर अपेक्षा देवेंद्र फडणवीस बाळगत असतील तर त्यांना ठणकावून सांगितलं पाहिजे, भ्रमात राहू नका, भ्रमात राहू नका. शरद पवारांकडून सच्चाई बोलण्याची अपेक्षा करायची नाही, किंबहुना अपेक्षाच करायची नाही. शरद पवारांकडून अपेक्षा करणं हा तुम्ही केलेला गुन्हा असतो. आणि ज्यांनी ज्यांनी हा गुन्हा केलेला आहे त्याचे दुष्परिणाम शरद पवारांना अनेकांना भोगावे लागलेत. ते मग शरद पवारांचे राजकारणातले शत्रू असोत किंवा मित्र असोत. वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून हा माणूस मुख्यमंत्री झाला, हा जगजाहीर आणि इतिहासात नोंदला गेलेला काय म्हणतात तो नोंदला गेलेला किस्सा आहे. पण याच माणसाने उद्धव ठाकरेंना विश्वासात घेऊन मुख्यमंत्री पद दिलं आणि मुख्यमंत्री पद गेल्यानंतर जे आत्मचरित्राची विस्तारित आवृत्ती काढली त्यामध्ये हा माणूस किती नालायक मुख्यमंत्री होता याचं वर्णन स्वतःच करून ठेवलं. मग प्रश्न असा येतो की जो माणूस इतका नालायक होता त्याला शरद पवारांनी मुख्यमंत्री कशाला केलं. अर्थात त्याचाही खुलासा शरद पवारांकडे असतो. कधी काळी येवल्यामधून छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमदारकी आणि पुढल्या काळात मंत्रीपद उपमुख्यमंत्रीपद दिलं, तर आपण ही केलेली चूक आहे आणि आता ती येवल्याच्या मतदारांनी दुरुस्त करावी असं सांगताना शरद पवार सांगतात की मी चुकीचे निर्णय घेऊ शकतो. मग चुकीचे निर्णय जर तुम्ही पूर्वी घेतलेत तर आज जो निर्णय घेता तो चुकीचा कशावरून नाही. आणि म्हणून शरद पवारांनी आजपर्यंत जे निर्णय घेतलेत त्यात नंतरच्या काळात ते धादांत चुकीचे होते, धडधडीत चुकीचे होते. हे जर अनुभवाने सिद्ध झालंय तर मग शरद पवारांनी शहाण्यासारखे निर्णय घ्यावे, प्रामाणिकपणे वागावं. अशी कुठलीही अपेक्षा तुम्ही शरद पवारांकडून बाळगू शकत नाही. शरद पवारांनी खोटं बोलावं ही सुद्धा तुम्ही अपेक्षा बाळगू शकत नाही. कारण आपण खोटं बोलू असं जर शरद पवारांनी तुम्हाला सांगितलं तर खात्री बाळगा शरद पवार त्यावेळेला खरं बोलून तुम्हाला तोंडघशी पाडतील. कारण आपल्याकडून कोणीही कसलीही अपेक्षा बाळगू नये अशा पद्धतीचं शरद पवारांनी आजपर्यंत आपल्या राजकारणाची वाटचाल केलेली आहे. आणि म्हणून आता सुद्धा सगळीकडून चारी मुंड्या चीज झाल्यानंतर तो पराभव ज्या शरद पवारांना पचवता येत नाहीये ते लोकांना नव्याने भ्रमित करायला निघालेले, भ्रमित करायला निघालेले. तो बघा त्यांच्याकडून जी अपेक्षा देवेंद्र फडणवीस बाळगतायत त्यांनी त्यांच्यावर तुटून पडलेल्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडे बघावं. मनोज जरांगे पाटील जेव्हा प्रसिद्धीच्या आणि लोकप्रियतेच्या अगदी शिखरावर बसलेले होते तेव्हा त्यांना भेटायला गेलेले शरद पवार स्टेजच्या खाली वर येऊन हातात माईक घेऊन काहीतरी त्यांच्या कानात वगैरे बोलतायत. आणि तेव्हा भारावलेलं मनोज जरांगे पाटील साहेबाची ऊर्जा बघा, साहेबाची ऊर्जा बघा म्हणून कौतुक करत होते. आज त्या जरांगे पाटीलला उकिरड्यावर फेकून देऊन शरद पवार आपल्या परीने मार्कंडवाडी किंवा बाबा आढाव यांचे देव्हारे माजवायला लागलेले. त्यांना आठवत सुद्धा नाही मनोज जरांगे पाटील. मध्यंतरी विधानसभा निवडणुकीच्या आधी कधीतरी पुन्हा एका पत्रकाराने शरद पवारांना प्रश्न विचारला की काय मनोज जरांगे पाटलांना तुम्ही राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे उमेदवारी देणार का. शरद पवारांनी त्याला दिलेलं उत्तर हे युट्यूबवर उपलब्ध आहे, आमचे इतके वाईट दिवस आले का. म्हणजे जरांगे पाटील यांना राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे उमेदवारी देणं म्हणजे शरद पवारांच्या आयुष्यात आलेले वाईट दिवस आहेत. कल्पना करा मित्रांनो, जो माणूस आपल्या कुवतीनुसार एक रान माजवतो आणि पवारांना हवं म्हणून
देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात अखंड मोहीम चालवून भाजप आणि देवेंद्र फडणवीस समर्थकांचा रोष आपल्यावर उडवून घेतो. अशा जरांगे पाटलांना पवार काय किंमत देतात? आमचे इतके वाईट दिवस आले की जरांगे पाटलाला उमेदवारी द्यायची. जरांगे पाटील जो पवारांसाठी गेला वर्षभर देवेंद्र फडणवीसांना बदनाम करत फिरला, आपली सगळी जी काय मिळवलेली लोकप्रियता आहे ही पवारांच्या चरणी अर्पण केली, त्याला आपल्या पायाजवळ नाही पायरी जवळ सुद्धा येणं हा आपला पवारांना अपमान वाटतो. म्हणजे जरांगे पाटील सारखा माणूस पवारांसाठी इतका राब राब राबून सुद्धा पवारांकडून अपेक्षा बाळगू शकत नाही, अपेक्षा बाळगू शकत नाही. आणि मग त्याच्याकडून देवेंद्र फडणवीसांनी अपेक्षा बाळगायची का? त्या शरद पवारांकडून तुम्ही दाखवा. आता जर या लोकसभा निवडणुकीत आपल्या मुलीला निवडून आणण्यासाठी आपण ज्यांना आजपर्यंत त्रासलं नाडलं अशा लोकांच्या पायऱ्या सुद्धा पवारांनी झिजवल्या. अनंतराव थोपटेंना भेटायला गेले, आणखीन कुठे काकडेंना भेटायला गेले, टावरेंना भेटायला गेले, नाक मुठीत धरून गेले आणि मुलीला निवडून आणलं. आता जुना काळ आहे, जुनं वैर भावना आहे ती संपवायची वेळ आलेली आहे, जुन्या चुका दुरुस्त करायची वेळ आलेली आहे, असंही पवारसाहेब त्यांच्याकडे जाऊन बोलले होते. परिणाम काय झाला? या लोकांनी काही किमान अपेक्षा बाळगल्या असतील ना. ते तुमचे इंदापूरचे हर्षवर्धन पाटील ते मोठ्या अपेक्षेने शरद पवारांकडे आले, भाजप सोडून आले आणि तोंडगशी पडले. ते कागलचे घाटगे समरसिंग घाटगे आले, तोंडगशी पडले. सांगायचा मुद्दा हा की नुसते तोंडगशी पडले असं नाही, पवारांचा विरोध सोसून सुद्धा जे संग्राम थोपटे हे भोरमधून निवडून येत होते, ते गेल्या लोकसभेत पवारांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आणि यावेळच्या विधानसभेत पराभूत झाले. पवारांकडून अपेक्षा बाळगण्याची ही किंमत मोजावी लागते, ही किंमत मोजावी लागते. ही तुम्ही पवारांबरोबर गेलात, संपलात. पवारांची शत्रुत्व घेऊन तुम्ही जगू शकता, पण पवारांची मैत्री केली आणि मैत्रीची चांगली परतफेड होईल ही अपेक्षा केली की तुम्ही संपलात. मी वारंवार अनेक हिंदी किंवा मराठी व्हिडिओमधून सांगितले की शरद पवार हे बर्मुडा ट्रँगल आहेत. त्यांच्याजवळ जाणारी माणसं, जाणाऱ्या वस्तू, जाणारी जहाजं, विमानं गायब होतात, पक्ष सुद्धा गायब होतात, नेते सुद्धा गायब होतात. आणि अनंतराव थोपटे हे त्याचं उदाहरण आहे की पवारांच्या विरोधात राहून सुद्धा जी भोरची जागा वडिलार्जित होती ती या वेळेला संग्राम थोपटे यांनी गमावली. का? तर त्यांनी लोकसभेत तुम्हाला वाचवलं. ताबडतोब पवार परतफेड करतात, ते शिल्लक ठेवत नाहीत, शिल्लक ठेवत नाहीत. आणि हीच गोष्ट देवेंद्र फडणवीसांनी कायम लक्षात ठेवावी. तुम्हाला जर महाराष्ट्रात यशस्वी मुख्यमंत्री व्हायचं असेल, यशस्वी राजकारण व्हायचं असेल तर वाटेल ते करा. शरद पवारांची खुल्या मैदानात दंड थोपटून वैर पत्करा, पण अपेक्षा बाळगू नका, अपेक्षा बाळगू नका. सख्या पुतण्याला सोडलं नाही. अजितदादा त्याची अनेक उदाहरणं देतात. आणि म्हणून मला असं वाटतं की मार्कडवाडी आणि लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीचे आकडे देऊन शरद पवार जेव्हा लोकांना संभ्रमित करायला बघतायत, लोकांची सामान्य मतदाराची दिशाभूल करायला बघतायत, तर ते दिशाभूलच करत असतात. प्रबोधन करणे शरद पवारांना आयुष्यात जमलं नाही. 2014 मध्ये भाजपला परस्पर पाठिंबा देऊन युतीमध्ये बिंबा घालण्याचं काम त्यांनी केलं. 5 वर्षानंतर सांगितलं नाही, त्यांच्यात दुरावा निर्माण व्हावा, त्यांच्यात दरी निर्माण व्हावी म्हणून तर पाठिंबा दिला होता. इतका राजरोसपणे
आपण कोणाकोणाच्या पाठीत कसे कसे खंजीर खुपसले आणि कसा कसा कोणाशी गोड बोलून दगाफटका केला, हे कौतुकाने शरद पवार सांगतात. अगदी 2.5 दिवसाचं सरकार झालं तेव्हा देखील फडणवीसांना आपण कशी गुगली टाकली, म्हणजे अजितदादांना तिकडे पाठवून शपथविधी करून घेतला आणि उद्धव ठाकरे यांचा प्रक्षोभ वाढवण्यासाठी आगीत तेल ओतलं, हे पण त्यांनी कबूल केलं. जेव्हा हा विषय निघाला आणि शरद पवारांची सगळी बोलणी झाली होती अजितदादांबरोबर पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा, असं जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, तेव्हा शरद पवार काय बोलले, आम्ही टाकलेली ती गुगली होती. म्हणजे शरद पवारांनी गद्दारी केली, दगाफटका केला, विश्वासघात केला की ती गुगली असते. याला जो माणूस गुगली म्हणतो, याला जो माणूस राजकारण म्हणतो, याला जो माणूस खेळी म्हणतो, तो आज सामान्य जनतेच्या बाबतीत दादांत खोटं बोलणार नाही अशी अपेक्षा कशी बाळगता फडणवीस तुम्ही? राज्याचे मुख्यमंत्री आहात. आज महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र राज्याचा रखवालदार म्हणून जेव्हा तुम्ही काम करत असता, तेव्हा तुम्ही कोणावर विश्वास ठेवायचा याच्यावर प्रचंड मर्यादा येतात, प्रचंड मर्यादा येतात. एक वेळ विरोधी पक्षावर विश्वास ठेवा, पण शरद पवारांवर विश्वास ठेवू नका. कारण शरद पवार सुद्धा शरद पवारांवर विश्वास ठेवत नाही. तुम्हाला आठवतं 2 मे 2022 काय झालं होतं आठवतं? सॉरी 2 मे 2023 काय झालं होतं? यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आपल्या आत्मचरित्राची, राजकीय आत्मचरित्राची 2री आवृत्ती प्रकाशन करायला आलेले शरद पवार यांनी अचानक आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा करून टाकली आणि सभागृहात जो गोंधळ माजला, पुढचे आठवडाभर त्याचा बवाल चालू होता. तेव्हा शरद पवारांना फसवलं नव्हतं. आपण असं काही करणार हे फक्त अजितला 24 तास आधी माहिती होतं, असंही शरद पवार सांगतात. आत्ता तरी आपले काका खरं बोलत असतील एवढीच अपेक्षा अजितदादांनी बाळगलेली होती की ते 2 मे 2023 राजीनामा देणार, ही अपेक्षा त्यांनीच सांगितल्यामुळे अजितदादांनी बाळगली होती. पण राजीनामा दिल्यानंतर प्रत्येकाला रडा, आता तर माईक त्याच्याकडे दे रे, आता माईक त्याच्याकडे दे रे, आपल्या नावाने रडून घेतलं आणि आव्हाडांपासून जयंत पाटलांपर्यंत सगळ्यांना धाय मोकलून रडायला लावलं आणि शेवटी 2 तासात आपला राजीनामा मागे घेत एक कमिटी नेमली. थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की शरद पवार जेव्हा स्वतःकडून अपेक्षा बाळगतात की मी 2 मे 2023 पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आणि सक्रिय राजकारणातून बाजूला होणार, फक्त सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांमधलं काम सांभाळणार, अशी घोषणा करतात शरद पवार आणि त्याच्यावर शरद पवार विश्वास ठेवतात किंवा अपेक्षा बाळगतात. यावेळी तर शरद पवार खरं बोलले असतील अशी अपेक्षा खुद्द शरद पवार बाळगतात. ती सुद्धा अपेक्षा शरद पवार पाळत नाही. जो शरद पवार नावाचा माणूस स्वतःकडून सुद्धा खरं बोलण्याची आणि खरं वागण्याची अपेक्षा बाळगत नाही आणि तसा वागत नाही, त्याच्याकडून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काही अपेक्षा बाळगत असेल तर तो सगळ्या महाराष्ट्रासाठी गंभीर धोका असू शकतो. तेव्हा फडणवीस साहेब, तुम्हाला आग्रहाची आणि नम्र विनंती आहे, मेहरबानी करा, तुम्ही पाकिस्तानवर विश्वास ठेवा. तुम्ही काय तो मालदीवचा कोण आहे ना त्याच्यावर विश्वास ठेवा, बांगलादेशच्या युनुसवर विश्वास ठेवा, जगातल्या कोणावरही विश्वास ठेवा आणि कोणाकडूनही अपेक्षा बाळगा, पण कृपा करून शरद पवारांकडून अपेक्षा बाळगू नका. कारण शरद पवार हे स्वतः बाळगलेल्या अपेक्षा सुद्धा स्वतःकडून पूर्ण करून घेऊ शकत नसतील तर तुमच्याकडून
तुमच्या अपेक्षा पाळतील किंवा पूर्ण करतील, ही कल्पना ही हास्यास्पद आहे, घातक आहे. घातक आहे. मुद्दा इतकाच आहे मित्रांनो, की फडणवीस जे बोलले त्या वक्तव्याला माझा आक्षेप आहे. शरद पवारांकडून ही अपेक्षा नाही. अरे अपेक्षा बाळगताच का? का अपेक्षा बाळगता? प्रतिभाताई असतील किंवा सुप्रियाताई असतील, त्या पण आपल्या पतीकडून आणि पित्याकडून अपेक्षा बाळगत नाहीत. अपेक्षा बाळगत नाहीत. खुद्द शरद पवार आपल्याकडून स्वतःकडून अपेक्षा बाळगत नाही, तर फडणवीसांना हा अधिकार दिला कोणी, की त्यांनी शरद पवारांकडून अपेक्षा बाळगायच्या? असो मुद्दा इतकाच आहे मित्रांनो, की शरद पवार जर शरद पवारांकडून अपेक्षा बाळगत नसतील, तर देवेंद्र फडणवीसांनी स्वप्नात सुद्धा स्वप्नात सुद्धा अपेक्षा बाळगू नये. तो हरिश्चंद्र होता ना, काय तो स्वप्नात राज्य दान केलं कुठच्या संन्याशाला, आणि तो जागेपणी आला तर त्याला देतो. शरद पवार जागेपणी दिलेलं आश्वासन किंवा वचन स्वप्नात देखील पाळत नाहीत, तर तुमच्या अपेक्षा कुठून पूर्ण करणे? असो, फडणवीसांनी सावध राहावं यासाठीच हा व्हिडिओ केलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.